मी सध्या छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर या ठिकाणी आणि या ठिकाणी नगर परिषदेची निवडणूक आहे। आपल्यासोबत नगर परिषदच्या अध्यक्षपदासाठी उभे असलेले डॉक्टर दिनेश परदेशी आहेत। सर, निवडणुकीचा प्रचार चालू आहे, तुम्ही फिरताय, मतं मागताय, कुठले कुठले प्रश्न आहेत, काय काय मतदारांना आवाहन करताय? गेल्या 25 वर्षापासून वैजापूर शहराच्या लोकांनी माझ्यावर पक्षावर विश्वास टाकलेला आहे। आम्ही जवळपास भरपूर विकास करण्याचा म्हणजे 2001चा वैजापूर आणि आजच्या वैजापूरमध्ये खूप फरक आहे। आम्ही लोकांना विकासाच्या मुद्द्यावर, संबंधाच्या विचारावर 24 तास अवेलेबिलिटीच्या विचारावर मतं मागतो आहे। गेली 25 वर्ष झाले तुमच्या ताब्यात ही नगर परिषद आहे, अजूनही कुठले प्रश्न आहेत जे तुम्हाला या शहराचे सोडायचे आहेत? प्रश्न आहेत, जसं शहर वाढत आहे, आज शहराची हद्दवाढीचा मोठा प्रश्न आहे। कारण की 10 किलोमीटरची लिमिट आहे आपल्या शहराची, 10/10ची, पण शहर वाढत आहे म्हणून जे शहर सोडून जे शहराची हात सोडून काही वस्ती होत आहे त्यांना नागरी सुविधा पुरवण्याकरता हद्द वाढ करणे गरजेचं आहे। शहर मोठं वाढत आहे, एकच LDH आहे, दवाखान्याची सुविधा तर काही कोलॅबरेशन करून नगरपालिकेची जागा मोठा आज आमचं हॉस्पिटल आहे, महावीर हॉस्पिटल, पण ते छोटं आहे, तर मोठ्या प्रमाणावर आरोग्य सेवाची गरज आहे। आज नगरपालिकेत प्राथमिक एज्युकेशनच्या 19 शाळा आहे, पण ते माध्यमिक, उच्च माध्यमिक करून, कारण की नगरपालिका प्रशासन स्वतः इथलं लोकल असल्यामुळे धाक असतं शिक्षणाचं, उच्च शिक्षण देण्याचं, चांगलं शिक्षण देण्याचं, असे मुद्दे आहेत जे आम्ही पुढच्या भविष्यात 5 वर्ष संधी दिली तर करण्याचा प्रयत्न करू। वेगळा प्रश्न जरा, सिल्लोड असेल, पैठण असेल किंवा वैजापूर असेल, या ठिकाणी शिवसेना भाजपची युती झाली नाही, त्यामागचे कारण काय आहे? हे मला सांगता येणार नाही, कारण की सगळ्यांना वाटतं का सगळी सत्ता आपल्याला पाहिजे, हेच कारण होऊ शकतं। आमदारांचे बंधू समोर आहेत नगराध्यक्षपदासाठी, संजय बोरनारे हो आहेत ना। आव्हान वाटतं काही? आव्हान कधी, मी निवडणूक, माझी 8वी निवडणूक आहे, मी निवडणुकीला कधी आव्हान समजत नाही। नक्कीच ते दिनेश परदेशी या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत आणि त्यांना कुठलंही या ठिकाणी आव्हान नाही। सलग 20 ते 25 वर्ष ते या ठिकाणी नगर परिषदेमध्ये सत्तेत आहेत। कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।